आणि आता घेऊयात आढावा दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा अतिशय वेगवान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुरुवारी वाढदिवस असल्याने ठाण्यामध्ये वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू आहे। ठाण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स लागलेले तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात हार आणि फुलांनी सजावट करण्यात येते। नितीन कंपनी उड्डाण पुलाला देखील हार फुलांनी सजवलं गेलेलं असून जीवेत शरद शतम असं फुलांनी लिहिण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ख्याती साता समुद्रापार पोहोचली आहे। न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये तरुणांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला। शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये संघर्ष सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। काही लोक न्यायव्यवस्थेला सल्ले देत आहेत तर सुप्रीम कोर्टाला दोष देत आहेत असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय। निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आणि त्याचसोबत 16 सदस्य अपात्र ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदेंच्या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी दिशाभूल केली असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केलाय। शिवसेनेच्या गटप्रमुखांनी कधी कोणत्या निवडणुकीसाठी मतदान घेतलं असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला। शिंदे फडणवीस सरकार अल्पायुषी असून जसा हा डायस हलतोय तसं हे सरकार हलत असून डायस प्रमाणे सरकारही कोसळेल असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। बीडच्या गेवराईतील रुई गावात शेतकरी संवाद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यामध्ये होणाऱ्या अश्लील नृत्य कार्यक्रमांवरती जाहीर नाराजी व्यक्त केली। वेळ पडल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू असा इशाराही त्यांनी दिला। अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील तर त्यांनाही सूचना दिल्या जातील असं त्यांनी नमूद केलं। पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। निवडणुकीआधीच आपला मोठा धक्का बसलेला आहे। अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांनी अर्जामध्ये सूचक अनुमोदन न दिल्यानं अर्ज बाद ठरवण्यात आलाय। मतलई वाऱ्यांनी सध्या मच्छीमारीला ब्रेक लावलेला आहे आणि त्यामुळे माशांचे दर कडाडले आहेत। पापलेटचा सध्याचा दर हा 1000 रुपये किलो आहे। आधी हा दर 500 ते 700 रुपये किलो इतका होता। सुरमई आधी 400 रुपये किलो मिळत होती, आता 700 ते 800 रुपये किलो दरानं मिळते। तर कोळंबीचा 1 किलोचा दर सध्या 600 रुपये इतका झालाय। दिवाळीनंतर डाळी तसंच कडधान्यांचे दर कडाडलेले असून होळीपर्यंत डाळी कडधान्याचे दर जैसे थे राहतील असा दावा वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक व्यापाऱ्यांनी केलाय। म्हाडा सोडतीच्या कायम स्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होऊन 1 महिना पूर्ण झालाय आणि या महिनाभरामध्ये नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत 99,248 इच्छुकांनी नोंदणी केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं वाढता उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर असंसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी आरोग्यम कुटुंबम हा सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रम हाती घेतलाय। या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवरती पूर्व तपासणी, जनजागृती, निरोगी जीवनशैली, नवीन उपचार पद्धतींच्या धोरणांचा अवलंब, रुग्ण केंद्रित दक्षता आणि देखरेख प्रणाली इत्यादी योजनांचा अवलंब करण्यात येणार आहे। कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे। होळी निमित्तानं तब्बल 250 विशेष एसटी कोकणामध्ये सोडण्यात येणार आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना होळीसाठीचा कोकणातील प्रवास सुकर होणार आहे। भंडाऱ्यामध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ महामार्गाजवळ वाघाचं दर्शन घडलंय। वाहनांची वर्दळ सुरू असताना सुदैवानं या वाघाचा अपघाती मृत्यू टळला, मात्र यामुळे भुयारी मार्गाची गरज अधोरेखित झाली आहे। कुडाळच्या लक्ष्मीवाडीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशन जवळ पाईपलाईन जोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकांनी धारेवर धरलं। जोपर्यंत अधिकृत स्टेशनची कागदपत्र आणि परवानगी मिळत नाही तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नका अशी मागणी करण्यात आली आहे।
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली महापालिकेमध्ये अभिरूप महासभा पार पडली। या महासभेमध्ये महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा, सांभार या वन्य प्राण्यांचा पकडण्याचे टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। भंडाऱ्यामधील डंपिंग ग्राउंडच्या कचऱ्याला दुपारपासून आग लागलेली आहे। दुपारपासून लागलेली आग अद्यापही विझली नाही आहे। आग कधी आटोक्यात येणार असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। उल्हासनगरमधील शिवनेरी नगर परिसरामध्ये 2 गटामध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना घडली। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही हाणामारी झालेली आहे। हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नाशिकमध्ये आरपीएफ जवानांना रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवला। धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नामध्ये प्रवासी खाली पडला आणि वेळीच आरपीएफ जवानांना प्रवाशाला मागे ओढल्यानं तो थोडक्यात बचावला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधील यपावाडी गावामधील वयस्कर एका शेतकऱ्यानं वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्र इंग्रजीमध्ये संवाद साधला आणि यावेळी शेतकऱ्यांना आपल्या अडचणी अधिकाऱ्यांपुढे इंग्रजीतूनच मांडल्या। वीज अधिकारी आणि वयस्कर शेतकरी यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। But the Sahib will not listen what I do. Please, Sahib. And not at that time, tell me then the I name of not that listen. Sahib. And advocate tell you. मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा जीवघेणा बनलेला आहे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर रस्ते महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपळास फाट्याची पाहणी केली आणि यावेळी भुयारी मार्ग आणि सर्व्हिस रोड बनवण्यात यावे, अन्यथा महामार्ग बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनातर्फे 10 फेब्रुवारीपासून मुंबई शिर्डी साईनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे। मात्र या गाडीमध्ये मनमाड रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे। भिवंडी शहरामधील फेणेगाव परिसरामधील उद्यानामध्ये ठेकेदारांना पाईप ठेवून उद्यानाचं गोडाऊन बनवलं आणि त्याचप्रमाणे उद्यानामध्ये मुलांऐवजी डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसतोय। त्यामुळे गोडाऊन बनवलेलं उद्यान नक्की कुणासाठी बनवलंय असा प्रश्न आता निर्माण झालाय। धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या प्रतिभा चौधरींनी बिनविरोध निवड झालेली आहे। प्रदीप करपेंनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महापौर पदावरती प्रतिभा चौधरी यांची वर्णी लागलेली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। बीडच्या परळीमध्ये कुष्ठरोगाविरोधामध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे। विविध घोषणा देत ही जनजागृती रॅली काढण्यात आली। विद्यार्थी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं पालिकेनं सर्व कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतलाय, तर कोविड सेंटरसाठी उभारलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प देखील बंद करण्यात येणार आहेत। खेडमधील जगबुडी नदीमध्ये भरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी ट्रॅक्टर भरून कचरा नदीपात्रामध्ये टाकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। अंबरनाथमधील आयुध निर्माणी कारखान्याच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अनेक मोठी झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। बीडच्या माजलगाव बसस्थानक परिसरामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। पोलिसांना पाहून 7 टवाळखोर पळ काढत होते, परंतु पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या। इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। त्यातील काही व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडतो। अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। एका महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। आपल्या बाळाला पाण्यामध्ये पोहता यावं यासाठी तिनं बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकल्याचं दिसतंय। व्हॅलेंटाईन आठवडा सुरू असताना प्रेमवीर आपल्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करत असतात। असाच एक प्रयोग सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। प्रेमात एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या कपाळावर प्रेमिकेच्या नावाचा टॅटू काढून घेतला। या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या।
सध्या सोशल मीडियावरती आणखी एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये अमरावतीची श्रद्धा म्हस्के आपल्या अमेरिकन नवऱ्याला विलनशी नागिन निघाली या गाण्यावरती डान्स करायला शिकवतेय. त्याच्या या व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय. मोबाईल जीवनामधील एक अविभाज्य भागच झालेला आहे. एका तरुणानं आपल्या मोबाईलचा वापर पूजा करताना घंटा वाजवण्यासाठी केला. घंटा सापडत नसल्यानं शोधाशोध न करता या तरुणानं मोबाईलमधील बेल ॲप उघडून त्यात घंटानाद चालू केला आणि घंटा वाजवत आपली पूजा त्यानं पूर्ण केली. एका माणसानं चक्क जिवंत मगरीच्या जबड्यामध्ये हात टाकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. रील बनवण्याच्या नादामध्ये या तरुणानं मगरीसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाची चांगलीच फजिती झाली. मगरीच्या जबड्यात हात टाकताच मगरीनं हल्ला केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती अभिनंदन प्रस्तावावरती सत्ताधारी विरोधकांची चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला. अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. त्यामुळे त्यांच्या भाषणांवरून कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आहे आणि समज आहे हे लक्षात येतं असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हटलंय. अदानी खूप मोठा उद्योगपती आहे. जिथे तो कॉन्ट्रॅक्ट घेतो ते डिपार्टमेंट त्याची प्रोफाईल बघून त्याला काम देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्याच्याशी काही एक संबंध नसल्याचं ते म्हणाले. आता बॉलिवूडच राजस्थानच्या पॅलेसमध्ये लग्न करण्याचं अनुकरण राजकारणीही करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी मुलगी शनेलच्या विवाह सोहळ्यासाठी राजस्थानमधला खिवसरा किल्ला बुक केलेला आहे. शनेल अर्जुन भल्लासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये कोर्ट परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती. भारतामधील झिया आणि झायद या ट्रान्सजेंडर कपलनं बाळाला जन्म दिलेला आहे. सकाळी 9:30च्या सुमाराला झाद यानं बाळाला जन्म दिला. झादचे सिझेरियन झालेले आहे झायद आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. परराष्ट्र मंत्रालयानं तुर्की आणि सिरियामधील भारताच्या मदत कार्याला ऑपरेशन दोस्त असं नाव दिलेलं आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिरियामधील भूकंपामुळे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे. शहरातील अनेकांनी नवीन भूकंपाच्या भीतीनं आश्रयाला जाण्यास नकार दिलेला आहे. त्याऐवजी मोकळ्या थंड हवेत त्यांच्या कारमध्ये किंवा फुटपाथवरती झोपणं अनेकांनी पसंत केलंय. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती दहशतवादी संघटना खोरासान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते आहे. प्रशिक्षणाचे काही फोटो समोर आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान खरी बाजू समोर आलेली आहे. गुप्तचर यंत्रणांनी भारतामध्ये हल्ल्याची भीती व्यक्त केलेली आहे. सध्या करीना कपूर खान वर्कआउटमुळे पुन्हा एकदा चर्चेत असते. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात धाकटा लेख जेह देखील दिसतोय. माझा सर्वोत्तम वर्कआउट असं कॅप्शन या व्हिडिओवरती तिने दिलेलं आहे. रितेश आणि जिनिलियामधील गोड रुसवे फुगवे इंस्टाग्राम रील्समध्ये नेहमीच दिसून येत असतात. पण याच वादात आता जिनिलियानं चक्क रितेशच्या तोंडावर पाणी ओतलेलं आहे. रील्स बनवताना लिपसिंग करत असताना भिगे हा शब्द ऐकताच जिनिलिया त्याच्यावरती पाणी ओततीये. लग्नानंतर सिद्धार्थ कियारा हे पहिल्यांदाच कॅमेरा समोर आले. जैसलमेर एअरपोर्टवरती त्यांना स्पॉट करण्यात आलं. कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या मुलाचा एक क्यूट व्हिडिओ हर्षनं शेअर केलाय. भारती मुलाला मम्मा बोलायला सांगते, परंतु तू लक्ष फक्त पापा बोलत असल्यानं भारती दुःखी होतीये. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका
न्यूज 18 लोकमत.